तो यकीनन काफ़ी अच्छा आवाज़ है उनका और लोकेश की आवाज़ आपने सुनी। मैं अशरफ पटेल, आप देख रहे हैं स्वर्गीय जितेंद्र पाटिल स्मृति चषक 2024 धमाका धमाका धमाका। तो आप देख रहे हैं यहाँ पे पिसारोवे टीम विजय पवार गेंदबाजी के लिए है। उनके पहले फील्डिंग है टॉस जीत के, लेकिन उनका नाम जो टीम का चेंज किया है स्वर्गीय निरावती म्हात्रे कनौ 11 टीम। तो यकीनन हमारे साथ यहाँ 12 खिलाड़ी में आए हैं एक अच्छे कमेंटेटर, नन्हे मुन्ने कमेंटेटर। यहाँ पे देख सकते हैं म्हात्रे, अतुल म्हात्रे, जो कि 10 तो 11 सालों में उन्होंने कमेंट्री स्टार्ट की और काफ़ी नाम कमाया। तो देख सकते हैं विजय पवार आए हैं गेंदबाजी के लिए पहली ओवर लेके, और दूसरे सलामी के बल्लेबाज देख सकते हैं दो, रोहित और आदेश मस्कर। देख सकते हैं यहाँ पे खतरनाक लड़क हो सकती है, टफ फाइटर मुकाबला हो सकता है, रंगीला मुकाबला हो सकता है। यहाँ पे वाकड़ी के दोनों सलामी के बल्लेबाज उठा के खेला है, फटका फसला ना, फलंदाज येऊन तंबून नहीं बदला बल्कि वाचला। कैच ड्रॉप की है, काफी नाराज गेंदबाज, कैच छोड़ा, गेंदबाज का दिल भी तोड़ा। देख सकते हैं विजय पवार काफी नाराज फील्डर पे, होना भी चाहिए काफी मेहनत के बाद। इस कैच की कीमत उस्मान की टीम से पूछे आरपीएल में, क्योंकि एक कैच उनकी 7 तो 8 लाख की गई। तो यकीनन गेंदबाज नेरे के थे बोलते आदित्य मस्कर। तो देख सकते हैं पहली एक रन से खाता खुल चुका है यहाँ पे रोहित, और अब आए हैं आदित्य। अच्छी गेंद, और अंपायर की उंगली आकाश में। ब्लॉक लेन की गेंद थी, योगा लेन की गेंद थी, गावठी भाषा में बोला जाए तो बूंदा मारला बूंदा लय भारी भावा विजय। दहला और विकेट मिला गेंदबाज को पहला। विजय पवार काफी खुश है, अभी थोड़े नाराज हुए थे फील्डर को जब कैच ड्रॉप हुई थी। तो यकीनन देखना है अब नए बल्लेबाज उनकी जगह संभालने आए हैं। अक्षय मस्कर, अक्षय खतरों के खिलाड़ी क्या बनेंगे, ये बड़ा सवाल है। 5 ओवर के मुकाबले है, 30 गेंद के मुकाबले है। देख सकते हैं पहले इससे मैच में 60 रन बने थे, लेकिन डिफेंड किए थे, लेकिन देखना है यह क्या होगा। और हमारे दीपक जो कि अच्छे कमेंटेटर भी हैं और अच्छे कप्तान भी हैं यकीनन, और मैन ऑफ द मैच मिली थी उन्होंने, दूसरों की दे दी, ये भी बड़ा दिल है उनका। तो यहाँ बल्लेबाज आए हैं अभी अक्षय मस्कर। अक्षय मस्कर बॉडी लैंग्वेज देखी जाए तो काफ़ी मजबूत है, सलमान खान से कम नहीं है। गावठी भाषा में बोला जाए तो खाते पीते घर के दिखाई दे रहे हैं। तो मजबूत, देखना है क्या कर दिखाते हैं। वनडाउन के खिलाड़ी जब भी आते हैं प्रेम, तो यकीनन हार्ड हिटर बल्लेबाज रहते हैं, चौके छक्के के बादशाह रहते हैं, लेकिन गेंदबाज भी एक अच्छे तजुर्बाकार गेंदबाज है पिसारवे के, यानी कि विजय पवार। देखना है सफलता एक मिली है, टोटल स्कोर हुआ है स्कोर कार्ड पे यहाँ पे सिर्फ और सिर्फ एक। तो यहाँ सिंगल मिला है, यहाँ लेग की दिशा में गेंद गई थी, लेकिन उठाए फेंके जब तक यहाँ पे प्रेम एक जरूर मिला है। एक फील्डर को 4 काम होते हैं, भागना, झुकना, उठाना और फेंकना। जब तक 1-2 रन निकल ही जाते हैं तो देखना है। गेंदबाज काफी बेहतरीन गेंदबाजी दिखाई दे रही है पावर प्ले में, उठा के खेला है हवा में गेंद, क्या होगा इसका, फटका फसला न, फलंदाज येऊन तंबून परत बसला। तो राकेश ने
राकेश ने बेहतरीन कैच पकड़ी है, यहाँ पे देख सकते हैं। स्कोर 2 रन, 2 पे 2 सस्ते में आउट हो चुके हैं। महंगाई काफ़ी बढ़ चुकी है, सोना तो काफ़ी महंगा हो चुका है। तो देख सकते हैं यहाँ विकेट 2 मिले हैं। यहाँ विजय पवार को 2 रन खर्च की है। पावर प्ले की ओवर है, 2 खिलाड़ी बाहर देख सकते हैं। एक लॉन्ग ऑफ पे देख सकते हैं, दूसरा मिड विकेट काउ कॉर्नर पे देख सकते हैं। राकेश हाइट कम है, फाइट ज़्यादा है राकेश की, लेकिन बेहतरीन कैच पकड़ी राकेश ने। 2 विकेट चटकाए हैं। यहाँ पे सामना चालू है, यहाँ देख सकते हैं वाकरी वर्सेस पिसारोवे के बीच में। तो बल्लेबाज आए हैं मोहन भोपी। डॉट गेंद की समाप्ति, शानदार गेंदबाजी, जानदार गेंदबाजी, मजबूत गेंदबाजी, यकीनन लाजवाब गेंदबाजी यहाँ देखने मिली। देख सकते हैं विजय पवार के माध्यम से। तो यहाँ 2 ही रन हुए हैं अभी तक। अच्छी गेंदबाजी, और ये देखिए अच्छी गेंद, कहाँ पे निगाह है, कहाँ पे निशाना, और मोहन जो कि भोपी समझ न सके, जिस्म को टकराई। डॉट गेंद की समाप्ति, एक ओवर की समाप्ति पे 2 विकेट के नुकसान पे 2 ही रन हुए हैं, सिर्फ 2। डाल भात लोणचा कोण नाही कोणचा, अख्ख्या वडी नाही टोटल लोणचा। तो देख सकते 2 रन हुए हैं। तो फिर भी अभी तक मौका है चौके मारने का, छक्के मारने का, मौका गया नहीं है। अभी तक 4 ओवर बाकी है, उसमें ठोक सकते हैं। तो यकीनन यही कहना चाहूँगा मैं मराठी में, संघाला है धोका बिंदास ठोका। भोपी सर, संघाला है धोका बिंदास ठोका, ठोकल्या ते जिंकल्या, हुकल्या ते मुकल्या घरी। रिक्शा एक तो गाड़ी लाए होंगे। तो तेजेश पाटिल गेंदबाजी के लिए आए हैं, और हमारे मोहन पाटिल भी अच्छे कमेंटेटर हैं। हमारे पिसारे के अतुल मात्रे, जो कि 9 तो 10 साल में उन्होंने कमेंट्री स्टार्ट की और काफ़ी बड़ा नाम किया। तो शेख ट्रॉफी में हम एक साथ कमेंट्री करते हैं। तो देख सकते हैं अब बल्लेबाज आए हैं अक्षय मस्कर, स्ट्राइक पे है, नॉन स्ट्राइक पे अभी मोहन भोपी। अक्षय क्या करना होगा, कुछ भी करना होगा, लेकिन अभी नहीं तो कभी नहीं। गेंदबाज पाटिल, और ये देखिए टप्पा खाने के थोड़ी उछाल ली और डॉट गेंद की समाप्ति। यहाँ पे अच्छी गेंदबाजी, निपितली सी गेंदबाजी हो रही है। तिकट मारा हो रहा है, बेतक मारा हो रहा है, गुडलाइन के गेंद फेंक रहे, योकर लाइन के गेंद फेंक रहे हैं, और विकेट भी निकल रहे हैं यहाँ पे। तो 2 ही रन, और गेंदबाज देख सकते हैं हमारे तेजस्वी पाटिल। और ये देखिए सीमा रेखा पार, 4 धावांसाठी। तो रिवर्स शॉट खेले हैं, तो यकीनन दशरथ पाटिल होते तो आजू बगड़ी बोलते हो। तो देखते हैं, उठा के खेला है यहाँ पे, देख सकते हैं आसमानी टोला, और हम प्यार सचिन मोरे बोला 6 रन। तो यकीनन यहाँ पे देख सकते हैं अक्षय मस्कर, जिन्होंने छक्का ठोका, एक चौका ठोका, मौका है तो चौका छक्का मारा। ये देखिए, और एक आसमानी तूफानी लुकमानी उस्मानी जीलानी ईरानी बिरयानी मस्तानी छक्का, और गेंदबाज हुआ हक्का वक्का। हुए पहली गेंद हालांकि डॉट निकली थी, लेकिन ये 3 गेंदों पे उन्होंने रन खाए। यहाँ पे देख सकते हैं 12 और 4 यानी कि 16 रन खाए हैं। तेजस थोड़े कम उम्र के हैं, और यहाँ पे देख सकते हैं शानदार गेंदबाजी, डॉट गेंद की समाप्ति। यहाँ
देख सकते हैं अच्छी वापसी की है गेंदबाज से तेजेश पाटिल ने। पहली गेंद डॉट निकली थी या 3 गेंदों में रन खाए थे, लेकिन ये बेहतरीन शॉट वहां कैच हो सकती थी, लेकिन फील्डर के हाथ में गेंद ए 1 टप्पा। तो एक ही रन मिलेगा। इस एक रन से टोटल हो चुका है यहाँ पे 19 रन। 19 रन इस ओवर में 17 रन खर्च किए हैं इस गेंदबाज ने, तेजस ने। हालांकि देखा जाए तो एज काफ़ी कम है, उम्र कम है उनकी। तो अब और बाकी है 3, कितने रन बटोर सकते हैं। इससे पहले मैच में 60 का टारगेट था और डिफेंड किया था हमारे दीपक फड़के जो कि कप्तान थे खुद हो। उन्होंने 2 ओवर फेंकी, शानदार गेंदबाजी की। अतुल म्हात्रे हमारे साथ जुड़ चुके हैं, 12 खिलाड़ी में हैं और अच्छे कमेंटेटर हैं। तो यकीनन हमारे देख सकते हैं अपडेट कर रहे हैं, हमारे साथ जुड़ चुके हैं। संदेश शेल के तो हमारे साथ स्कोरर में देख सकते हैं प्रेम, एक अच्छा नाम है प्रेम। तो वापस आए हैं विजय पवार जिन्होंने 2 रन खर्च करके 2 विकेट चटकाए थे। शानदार गेंदबाजी की थी, लेकिन वो टाइम अलग था, ये टाइम अलग है। देखना है क्या कर दिखाते हैं। स्ट्राइक पे देख सकते हैं हमारे बल्लेबाज अक्षय मस्कर 2 छक्के 1 चौके के साथ खेल रहे हैं। अक्षय मस्कर, विजय पवार। ओहो, अच्छी गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी उछाली और सीधा विकेट कीपर के हाथों में। कोई रन नहीं और कोई नुकसान नहीं, रुका हुआ स्कोर 19 रन। शानदार गेंदबाजी, जानदार गेंदबाजी, मजबूत गेंदबाजी, पावरफुल गेंदबाजी विजय पवार। विजय पवार के लिए एक शेर जरूर कहेंगे हम। उठा के खेला है, देख सकते हैं यहाँ पे, और फटका फसला ना, फलंदाज येऊन तंबून परत बसला। तो एक बड़ा विकेट चटका है यहाँ पे अक्षय मस्कर के रूप में, और यह लगता हुआ तीसरा झटका देख सकते हैं वाकरी 11 के लिए। तो उनकी जगह संभालने जा रहे नए खिलाड़ी, लेकिन हावी हो चुके हैं यहाँ पे। शानदार गेंदबाजी देख सकते हैं विजय पवार की। विजय पवार तुम्हें आंखों में बसा लेंगे, विजय पवार तुम्हें आंखों में बसा लेंगे। हमारा बच चला तो मुंबई इंडियन में जगह देंगे। तो यकीनन लाजवाब गेंदबाजी विजय पवार की। पहली ओवर में 2 रन देके 1 सफलता ली थी, 3 विकेट मिले हैं, वो भी विजय पवार को पूरे। तो बल्लेबाज जा रहे हैं नए प्रेम भोपी। तो हमारे स्कोरर भी प्रेम है। तो प्रेम भोपी और मोहन भोपी दोनों की जोड़ी क्रीज पे है। देखना है क्या कर दिखाते हैं राकेश जी जिन्होंने अच्छी कैच पकड़ी। विजय गेंदबाजी के लिए तैयार, सामने बल्लेबाज प्रेम भोपे क्या कर दिखाते हैं, ये देखने वाला सवाल हो सकता है। लेकिन यकीनन लाजवाब यहाँ आयोजन और नियोजन सराहना करना चाहूँगा मैं आयोजनकर्ताओं का, जिसने काफ़ी बेहतरीन ग्राउंड बनाया है। और ये देखिए क्या कैच होंगी क्या, और ये लगता हुआ झटका यहाँ चौथा, और प्रेम आए और चल दिए। आकाश गायकवाड़, हालांकि पहले अक्षय ने अच्छी बल्लेबाजी की, तो उन्होंने 2 छक्के और 1 चौका ठोका, टोटल 19 हुए हैं। लेकिन मैं सराहना करना चाहूँगा इस गेंदबाज की। यहाँ पे गेंदबाजी की है, 3 गेंद फेंकी है, 2 सफलता ली है, और यहाँ पे एक भी रन खर्च नहीं किया है। विजय पवार के लिए एक बार ताली हो जाए। शानदार गेंदबाजी, जानदार गेंदबाजी, मजबूत गेंदबाजी, कड़क गेंदबाजी। तो आप देख सकते हैं आकाश गायकवाड़, आकाश गायकवाड़ आए हैं अब स्ट्राइक पे। यहाँ 4 विकेट गिर चुके हैं, 19 रन हो चुके हैं। विजय पवार हल्के हाथों से खेला है, हालांकि देखा जाए तो डॉट गेंद की समाप्ति, अभी तक एक भी रन खर्च नहीं किया है यहाँ पे
विजय पवार ने, जिन्होंने पहली ओवर डाली, 2 सफलता ली और 2 रन खर्च किया। यहाँ पे भी 2 सफलता ली है, टोटल 4 सफलता ली है 2 ओवर में। अभी तक ओवर पूरी नहीं हुई है, 4 गेंद हुई है, 1 भी रन खर्च नहीं किया है। लेकिन बल्लेबाज देख सकते हैं आकाश, ओहो बेहतरीन गेंद, ब्लॉक लेन की गेंद थी, यॉर्कर लेन की गेंद थी और ये दूसरा रन लेने की कोशिश और 2 रन मुकम्मल। डाल बहादुर लोणचा कोणचा नाही फटकायला दोनचा। इस 2 से बढ़ता हुआ स्कोर 21 रन, यानी कहीं ना कहीं 2 रन ये जरूर निकले हैं। 4 गेंदों में 2 सफलता मिली थी, 1 भी रन खर्च नहीं किया था। लेकिन अभी इस एक गेंद पे कितने रन बटोर सकते हैं यहाँ विजय पवार की ओवर में। यहाँ तीसरी ओवर चालू है। तेजस थोड़े महंगे साबित हुए, लेकिन 17 रन खर्च किए। विजय पवार ने 2 रन, अभी वापस 2 रन खर्च किए हैं और उठा के खेला है। देखना है वहां फील्डर तैनात है कि फील्डर के पोस्ट के अंदर शानदार कैच और चलता किया है बल्लेबाज को पवेलियन में वापस। आकाश यहाँ पे आकाश 5 विकेट विजय पवार। क्या अनिल कुंबले का रिकॉर्ड तोड़ेंगे? रिकॉर्ड तो नहीं टूटेगा, लेकिन एजाज पटेल का रिकॉर्ड तोड़ेंगे वो भी टूटना मुश्किल है, क्योंकि उनके पहले रिकॉर्ड है। टेनिस में हो सकता है, लेकिन अभी क्योंकि ओवर नहीं ज़्यादा है, 2 ही ओवर है उनको, 5 विकेट ली है 2 ओवर में, ये बड़ी अच्छी बात है। 10 ओवर होते तो कुछ कर सकते थे। तो गेंदबाज आए हैं शैलेश महात्रे। शैलेश महात्रे स्टेक पे आप देख सकते हैं। मोहन बोपे, शैलेश महात्रे अच्छी गेंद टपाखने के का उछाल ली और सीधा विकेट कीपर के दास्तानों में। अभी बल्लेबाज को कुछ करना होगा। मैं हमेशा कहता हूँ हिंदी में, कुंडी ना खटखटाना, सन्नाटा है जमाना, दम है तो चौके छक्के लगाना और अपने टीम को ऊंचे स्कोर की तरफ लेके जाना। बेहतरीन शॉट, वहां फील्डर तैनात है, फील्डर बन गए दर्शक। क्या दर्शक सीमा रेखा पार 4-4-4 देख सकते हैं हमारे हम पर सचिन मोरे का इशारा। 4 रन, 25 रन हो चुके हैं। हालांकि देखा जाए तो टोटल विजय पवार ने 2 ओवर फेंकी, 4 रन दिए और 5 विकेट लिए। उठा के खेला है, यहाँ पे कैच हो सकती है, राकेश शायद कैच के नीचे और यहाँ कोई गलती नहीं और पवेलियन में वापस बल्लेबाज लगता हुआ यहाँ पे। तो यकीनन नुकुल पाटिल का भी फ़ोन आया है, एक अच्छे स्पॉन्सर हैं, तो यकीनन उनके लिए यही कहेंगे, हम शिकवा करेंगे ना गिला करेंगे, हम तुम्हारे लिए इतनी ही दुआ करेंगे कि फाइनल तक पहुँचे। हालांकि हमारी भी टीम है देख सकते हैं यहाँ पे टोटल हुआ है स्कोर बोर्ड पे 25 रन। हनुमान आए हैं, देखना हनुमान क्या कर दिखाते हैं। गेंदबाज देख सकते हैं हमारे शैलेश महात्रे। हनुमान टू शैलेश महात्रे, शानदार जानदार मजबूत यहाँ आयोजन नियोजन देख सकते हैं। और ये बेहतरीन शॉट, सीमा रेखा पार जाएंगी क्या गेंद? गेंद गई सीमा रेखा पार। 4-4-4 हनुमान मस्कर जिन्होंने आए हैं 8 नंबर पे, लेकिन चौका जरूर ठोका है। तो गेंदबाज और ये स्टेट ट्राई किया है, सीमा रेखा पार जाएंगी क्या? नहीं, अच्छी फील्डिंग वहां पे शायद राकेश है, तो यहाँ रन आउट हुए। तो लगता हुआ यहाँ पे झटका देख सकते 7वां। अनिकेत पाटिल पोलैंड में वापस, लेकिन टोटल हुआ यहाँ पे 30 रन।
एक सम्मानित स्कोर ज़रूर कहूँगा मैं, क्योंकि अभी तक एक ओवर बाकी भी है। तो इस ओवर की कितनी गेंद बाकी है ज़रूर बताएंगे। एक गेंद बाकी है इस ओवर की, और एक और भी बाकी है, यानी कि 7 गेंद बाकी है। 7 गेंदों में कितने रन बटोर सकते हैं। बल्लेबाज आए हैं केतन पवार। केतन पवार, और गेंदबाजी पे हैं हमारे शैलेश म्हात्रे। केतन टू शैलेश, केतन टू शैलेश, देखना है केतन क्या कर दिखाते अपनी टीम के लिए। टोटल हो चुका है 7 विकेट के नुकसान पे 30 रन हो चुके हैं। और ये देखिए टप्पा खाने की थोड़ी उछाली और सीधा विकेट कीपर के दास्तानों में गेंद। 30 रन हो चुके हैं। हालांकि देखा जाए तो 30 रन कम तो ज़रूर है, लेकिन क्रिकेट है दोस्तों, लास्ट बॉल तक कुछ नहीं बोल सकते। गुल पाटिल आए हैं, साथ में स्वागत है आपका। आना है मंच पे। एक अच्छे स्पॉन्सर है तो हमारे अतुल म्हात्रे, जो कि पिसारो से बिलोंग करते हैं। हमारे मोहन पाटिल एक अच्छे कॉमेंटेटर हैं। तो यकीनन यहाँ देख सकते हैं काफ़ी अच्छे अच्छे कॉमेंटेटर का भरना है। तो हमारे वैभव भोपी है, सागर मांडोकर है, लवेश डीगे। तो गेंदबाज आए हैं अब रोशन म्हात्रे। रोशन म्हात्रे, अगर इस ओवर में ठोकने वाली बल्लेबाजी हुई तो यकीनन यहाँ हमारे लोकेश जी हमारे से विदाई लेते हुए, स्वागत है आपका और हमारी शुभकामना है आपके लिए। तो देख सकते हैं बल्लेबाज आए हैं अब स्टैक पे। केतन पवार, गेंदबाज देख सकते हैं हमारे रोशन, और उठा के खेला है। ये देखिए गेंद गई सीमा रेखा पार। 4 4 4 4 4। तो केतन पवार के बल्ले से निकला ये चौका, ठोका है। तो गेंदबाज देख सकते हैं यहाँ पे रोशन, रोशन तो यहाँ केतन। और ये देखिए शॉट खेलना चाहते थे, जगह बनाया, रूम बनाया, और बल्ले के पल्ले गेंद आए। फिर भी एक रन जरूर आया है, लेग बाई के रूप में है। शायद हमारे अंपायर इशारा कर रहे हैं विनोद पाठे। शानदार अंपायरिंग की भूमिका। तो अंपायर देख सकते हैं इस बीच ग्राउंड के अंदर काफ़ी धूप में सचिन मोरे और विनोद पाठे। तो गेंदबाज यहाँ पे सागर, सॉरी रोशन, और बल्लेबाज देख सकते हैं हनुमान और केतन। हनुमान, और ये देखिए रिवर्स शॉट खेलने की कोशिश और बीट हो गई। रिवर्स शॉट दो धारी तलवार होते हैं, लगे तो आबाद न तो बर्बाद। अगर हमारे दशरथ पाटिल होते तो अलग ही कुछ कहते। तो यकीनन देख सकते हैं डॉट गेंद की समाप्ति हुई है यहाँ पे। तो टोटल यहाँ हुआ चुका है 35 रन। रोशन बेहतरीन शॉट, हेलीकॉप्टर शॉट खेला है, वहाँ पे फील्डर तैनात है, उठाए फेंके। जब तक यहाँ पे 2 रन मुकम्मल हो चुके हैं। तीसरा रन लेने की कोशिश, लेकिन 2 रन मुकम्मल। दाल भात लोणचा, कौन सा नहीं फटकायला लोणचा। तो यहाँ देख सकते हैं टोटल हो चुका है 37। एक अच्छा सम्मानित स्कोर की तरफ जा रही है यहाँ पे वाकड़ी 11 टीम, क्योंकि 5 ओवर का मुकाबला है, 50-60 रन होना जरूरी था। और ये देखिए जगह बनाया, रूम बनाया, और भारे से दे दिया आउट। ये 8वां झटका लगता हुआ टीम वाकड़ी 11 को। तो अब गए हैं बल्लेबाज। सबका साथ सबका विकास हो रहा है यहाँ पे। साहिल पवार, साहिल पवार गए हैं हनुमान पवेलियन में, वापस हो चुके हैं। केतन है तो आखिरी टीम का स्टार बल्लेबाज है, नया उभरता हुआ बल्लेबाज है। तो देख सकते हैं साहिल क्या कर दिखाते हैं। रोशन बेहतरीन शॉट खेला है, वहाँ फील्डर तैनात है, उठाए फेंके। जब तक 2 रन लेने की कोशिश, रन आउट का खतरा। और ये देखिए ये क्या लफड़ा हो गया, लैला की शादी में मजनू इतना नाचा के लंगड़ा हो गया। 1 रन।
पण आपण इथे करूया. त्यांनी चांगले योगदान दिलं, आपला आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. आज भरपूर कंट्रोलिंग समालोचन त्यांनी केलं, नाहीतर भरपूर ते सगळ्यांना हसवतात. चला, चांगली टुर्नामेंट आहे आणि भरपूर दिवसानंतर आमच्यासोबत जॉईन झाले. ते अशरफजी पटेल यांचा सन्मान इथे करूया. मी जॉन्टीला रुपेशदा पाटील यांना विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा इथे शुभ सन्मान करावा. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2024 मध्ये आपण आलात, त्याबद्दल आम्ही आपला हार्दिक आभार व्यक्त करतो. अशरफजी पटेल, थँक्यू सो मच. चला जाऊया मॅचमध्ये. खेळाचं पहिलं सत्र आपण बघितलं आणि त्या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये प्रथमतः फलंदाजी केली. फलंदाजी करत असताना गावदेव चॅम्पियन वाकडी या संघाने एकंदरीत टोटल केले 30 बॉलमध्ये 38 रन पहिल्या सत्रामध्ये त्यांनी उभारलेत. 39 धावांचं आव्हान आहे. चुरशीनं लढावं लागेल, मॅचकडे फोकस करावा लागेल. टार्गेट किती आहे यापेक्षा हा टार्गेट कसा वाचवला जाऊ शकतो याकडे प्रयत्न करावे लागतील, कारण लो स्कोरिंग मॅच मागील मॅचमध्ये 60 धावांचं आव्हान होतं. या मॅचमध्ये अगदी फक्त 39 धावांचं आव्हान आहे. परंतु क्रिकेटमध्ये फक्त म्हणू शकत नाही, एक धाव ही फार अमूल्य असते आणि एक धाव जमवण्यासाठी भरपूर संघर्ष क्रिकेटर्स खेळाडूंना हा मैदानामध्ये करावा लागतो. याचं एक उदाहरण मी देईन. जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा स्ट्रायकर यांकडे खेळत होते, अगदी पहिली रन रोहित शर्मानं एक लिटल एज होता आणि त्यानंतर अंपायरनं त्यांना लेग बाय घोषित केलं होतं. तेव्हा रोहित शर्मा म्हणाला कि बिडू आपने इतना बड़ा एज ओके बे आपने लेग बाय दिया, पहले से बहुत झिरो मेरे नाम पे है. तर मला एक धाव ही क्रिकेटमध्ये महत्त्वाची असेल, त्याकडे लक्ष केंद्रित करावं लागेल. चला, फिल्डिंग लावून घ्या लगेच. दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा आम्ही देतो आमच्या कॉम्बॅक्समधून. त्यासोबत आमचे स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषकाच्या माध्यमातून जाऊया मॅचमध्ये. एक चांगली लढत अगदी आपण बघतो. दोन्ही संघ भरपूर अगदी चर्चेमध्ये राहतील, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये जेवढा लो स्कोर सामना होता आणि तेवढा चुरशीचा आपण बघतो. त्यामुळे ही 39 धावा कशा वाचवता येईल. खरं तर 38च वाचवायचं आहे. जर 39 बनल्या तर पिसारवे जिंकेल, यात मात्र शंका नाही. परंतु जेवढी ताकदीची गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये झाली, अगदी त्याला प्रत्युत्तर, त्याला तेवढीच तोड म्हणून तुम्हाला तेवढीच ताकदीची गोलंदाजी करावी लागेल. जाऊया मॅचमध्ये. विश ऑल द बेस्ट बोथ टीम. दोन्ही टीमला भरपूर सारे शुभेच्छा. पहिल्या मॅचमध्ये जे काही झालं ते खूप सुंदर झालं होतं टीम साई स्टार विगरच्या दृष्टिकोनातून. आता ही दुसरी मॅच कोणाच्या बाजूनं महत्त्वाचं आणि कोणाच्या बाजूनं झुके याकडे आता फोकस करूया. सलामीवीर टीम पिसारवेच्या आता मैदानामध्ये आलेत. ओपनिंग ब्लास्टरच्या मध्ये अगदी भूमिकेमध्ये आपण विजय पवार आणि त्यासोबत मंगेश म्हात्रे जे स्ट्रायकर एंडकडे खेळते. पहिला चेंडू आदेश मस्करचा अवे फ्रॉम द बॉडी, खूप दूर ठेवला हा चेंडू आणि तदनंतर निर्धाव चेंडूने ते सुरुवात झाली. ही मॅच माहिती आहे विजय पवारला, माहिती आहे की सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये ज्या पॉवर प्लेमध्ये रन येतील त्या फार अमूल्य असतील या मॅचमध्ये, कारण त्याच रन आपल्याला पुढे घेऊन जाणार आहेत. आदेशचा पहिला बॉल सुंदर राहिला, परंतु हा दुसरा बॉल देखील तेवढाच घातक फिल्डर आहेत. लगेच थ्रो तिथे केला, एक रन पूर्ण केले जाईल. मंगेशला आपण बघतो ऑन स्क्रीन, तुम्हाला प्रशांतदा फडके अर्थात पीपी यांना आपण बघतो. क्रिकेटचे भरपूर चाहते आहेत, भरपूर अभ्यास त्यांच्याकडे. कोणता खेळाडू कसा खेळ करतो, कोणता समालोचक कसा समालोचन करतो, स्कोररची गणना काय, लाईव्ह टेलिकास्टमध्ये कोणत्या त्रुटी जर तुमच्यामध्ये अडलेत असतील तर ते प्रेमानं मला एक मी अनुभव सांगेन. या क्रिकेटच्या खेळामध्ये समालोचन करत असताना ज्या त्रुटी माझ्यामध्ये अडल्याच्या, पीपी वैयक्तिक फोन करून त्या मला सांगायच्या, वैभव आज तुझं हे चुकलं, हे सुधारलं पाहिजे. आणि ते गरजेचं देखील आहे, कारण जेव्हा एखादी चुकी आपल्यासमोर येते तेव्हा त्यामध्ये काय बदल व्हायला हवा
अभ्यास आपल्याला हवा असेल तर आपल्या जवळचा माणूस आपल्याकडे असायला हवा आणि ते आम्ही पहिल्यांदा स्थान आमच्यामध्ये पीपीला देतो. व्हायरल होत राहतो आणि हा फ्लायटेड स्ट्रोक आहे, अगदी मापून आणि तोडून लगावलेला हा फटका बॉल चालाय सीमा पार षटकार. आणखीन एक चांगला फटका बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला, लॉंग ऑफचा फील्डर ट्राय करतोय परंतु अवघत्याच्या बाहेर. हा चेंडू देखील राहील, षटकारानंतर आला हा चौकार. फलकावर धावा लागले, टोटल 12 धावा. मंगेशच्या बॅटमधून एक चौकार आणि एक षटकार. आता नुकताच आपण अंतिम 2 चेंडूचा एंड खूप चांगला केला. आदेशचे पहिले 4 चेंडू हे फार सुंदर होते आणि नंतरचे हे 2 चेंडू ज्यामध्ये चर्चेमध्ये राहतील. आव्हान होतं टोटल 39 धावांचा आणि जे आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 24 आणि 27 धावांची अजूनही गरज आहे. हा आमचा कॉम्बॉक्स तुम्हाला बघायला मिळेल. एकविरा इव्हेंट्स आमच्या सोबत ॲज अ स्कोरर म्हणून प्रेम पाटील वाजे आमच्यासोबत जॉईंट झालेत. आमच्या उजव्या बाजूला जॉन्टी आहेत, आयोजकाच्या भूमिकेमध्ये असतील संपूर्ण ज्योतिलन जयनमान नेरे आणि त्यासोबत संपूर्ण आमचे ग्रामस्थ असेल. हे श्रेय त्यांना आम्ही देतो. अगदी खूप चांगली टेलिकास्ट आहे. संदेश एकविरा इव्हेंट्स सगळ्यांना हवा हवं असं वाटतं. मला वाटतं आता जानेवारी देखील बुक झाली आहे संदेशची आणि भरपूर रजनी स्पर्धा आहे. कारण म्हणतात ना की धंद्यामध्ये भरपूर कॉम्पिटिशन असतं. तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट असू द्या, कोणतेही क्षेत्र असू द्या, भरपूर कॉम्पिटिशन आहे. जो क्वालिटी देईल ना त्याला स्थान आहे. कारण आजचं कॉन्टिन्युटी नको आहे, सगळ्यांना क्वालिटी पाहिजे कोणत्याही क्षेत्रामध्ये आणि ही क्वालिटी संदेशनं दिली आहे. आज 4K मध्ये तुम्ही बघू शकता. ही जेवढं तुमच्याकडे एक चांगलं हाय स्पीड वायफाय कनेक्शन असेल तर मला वाटतं तुम्ही 4K मध्ये तुमच्या ऑन स्क्रीन ही स्पर्धा जरूर बघू शकता आणि खूप चांगला व्ह्यू तुम्हाला मिळेल हे विजयलक्ष्मी मैदानावरून. जाऊया मॅचमध्ये. गोलंदाजीसाठी हनुमान आले. भरपूर कष्ट गोलंदाजीतून उचलावे लागतील. अप्पर कट साईडला हा फटका खेळा, बॉल चालला थर्ड मॅनला. हे मैदान खूप वेगवान आहे आणि खूप प्रचितीत आहे आणि हा चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे चौकार. चौकारानं स्वागत झालंय हनुमानचं. मैदानातील फलंदाज विजय पवार कडून. आणखी एक ब्लॅकच्या स्लॉट मध्ये आला परंतु बॉल हवेमध्ये फ्लाय होतोय. क्षेत्ररक्षक बॉल खाली. आदेशला आपण तिथे बघितला, झेल त्यांनी कॅरी केलाय. फायनली पहिली विकेट इथे मिळाली आहे. बॅट्समन विजय पवार आणि त्याच्या खेळीचा अंत. सध्या शैलेश म्हात्रे हा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. तुम्हाला त्याचा अनालिसिस बघायला मिळेल. जसजसा संघ प्रत्येक संघ पुढे जाईल तसतसा प्रत्येक खेळाडूचा परफॉर्मन्स, त्याने किती षटकार लगावले, किती चौकार लगावले, किती अर्धशतक लगावले, परफेक्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रत्येक खेळाडूशी बघायला मिळेल. टोटली तुम्हाला जसा एखादा इंटरनॅशनल स्कोरबोर्ड बघायला मिळतो तसा स्कोरबोर्ड संदेश शेळकेचा आहे एकविरा इव्हेंटचा. चांगला हा देखील बॉल बघायला मिळाला. फिल्डर आहेत, 1 रन पूर्ण केली जाईल. गलीमध्ये फिल्डिंग मध्येची चर्चा राहील. दुसरीसाठी परिवर्तन झाले. अगोदरच धावांची इन्व्हेस्टमेंट तुम्ही फार कमी केली आहे आणि अशा जर खर्च करत राहिल्या तर लवकर अकाउंट खाली होईल. त्यामुळे या धावा तुम्हाला वाचवाव्या लागतील. खूप जातीने लढावा लागेल. कष्ट तुम्हाला मैदानात घ्यावे लागतील. प्रामाणिकपणे तुम्हाला लढावं लागेल. आता मॅचचा रिझल्ट काय होईल, या मॅच मध्ये पुढे काय घडेल हा विचार करण्यापेक्षा या मॅच मध्ये आता काय करायचं आहे, विकेट कशा घेता येतील, डॉट बॉल कसे घेता येतील याचा प्रयत्न टीम वाकडेला करावा लागेल. कारण या धावा महाग नाही आहेत. टीम पिसारवेला स्लोअर वन, गती परिवर्तन, अगदी हायर ॲक्शन इथे आपण गोलंदाजीचे बघतो.
परंतु बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये खूप चांगला चेंडू फिंगर रोल केले, वाईड यॉर्करला पसंती दिली, हे असं करावं लागतं. झिली इंटरनेटचे आमचे सन्माननीय पांडुरंग केबल नेटवर्क्स यांचं खूप मोठं योगदान आहे. ज्या क्वालिटी आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय यामध्ये त्यांचं योगदान मोठं आहे आणि प्रत्येक वर्ष योगदान मोठं राहतं. बॉलला खूप चांगली दिशा दिली आहे, चेंडू चालला आहे, कव्हर्सला 3 धावा इथे पूर्ण केले जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांमध्ये बघायला मिळाली आहे. चर्चा होती आहे सध्या धावसंख्येची, कारण पिसार्वे संघ कोणताही लोड घेत नाही या मॅचमध्ये. जेवढा नॅचरल क्रिकेट खेळता येईल, अगदी फ्री ऑफ माइंड जेवढं खेळता येईल मैदानामध्ये त्याचा प्रयत्न या फलंदाजाने हाती घेतलाय, ज्यामध्ये मंगेश तुम्ही योगदान आणि त्याची स्तुती करेन, कारण आतापर्यंत त्यानं 4 बॉलमध्ये वैयक्तिक 11 रन केलेत आणि त्याला साथ देत असताना शैलेशनं 3 बॉलमध्ये 5 चांगला स्कोरबोर्ड ऑन बोर्डवर खोदून काढला, हेलिकॉप्टर लॉन्च केलाय, फटका चाललाय अगदी स्ट्रेट स्क्रीनच्या वरून सीमा पार षटकार. वा काय फटका खेळा शैलेशनं, अप्रतिम, किती चांगल्या पद्धतीने हा फटका त्याने लगावला. बॉटम हँडचा वापर, ज्या पद्धतीने हेलिकॉप्टर फटका, स्तुती व्हायला हवी. हॉलंडियर्स चला आपण चेंडू मैदानामध्ये आला पाहिजे याची दक्षता घ्या, आपण ताबा घ्या बाउंड्री लाईनचा. अगदी आता 18 बॉल, अगदी पंच लक्ष तुमचं मला वाटतं दुर्लक्षित झालंय की काय, ओव्हर एंड झाली आहे. प्लीज सचिनजी मोरे, त्यामुळे हा बॉल कदाचित डेड बॉल द्यावा लागेल. चला होते कधी कधी, कारण थोडंसं लक्ष दुर्लक्षित होतं, हरकत नाही, यासाठी आपण प्रोफेशनल स्कोरर बोलवलेत. विजय ओव्हर एंड झाली होती, पंचांचं थोडंसं लक्ष दुर्लक्षित होतं, काही हरकत नाही, विजय होतं. मला आठवतं एक स्पर्धा अगदी आपण बघितलं तर जिथे संदेश लाईव्ह टेलिकास्ट सुरू होतं आणि त्या स्पर्धेमध्ये ऑलरेडी अगोदरचा बॉल टाकला होता आणि स्ट्राईक रोटेटेड तिथे झाली होती. पंचांनी थोडा वेळ घेतला आणि ऑलरेडी त्याच्यानंतरचा दुसरा एक बॉल टॉकून झाला, परंतु आयोजकाने डिसिजन घेतलं, प्रत्येक टीम जिंकण्यासाठी आले, काही चुकी झाल्या तर त्या सुधारल्या पाहिजेत, त्यामुळे त्याने टाकलेला बॉल देखील डेट दिला आणि त्याच्या अगोदरचा रनआउट दिला. संदेश, या इम्पॉर्टंट गोष्टी असतात, कारण प्रत्येक टीम भरपूर काही देण्यासाठी आलेलं असतं. चला 2 ओव्हर संपलेत, 27 धावा फलकावर लागलेत आणि 18 चेंडूमध्ये आता करायचे 12 धावा. मागील स्कोरिंग अनालिसिस आपण बघितलं, पहिला बॉल चौकार, दुसरा विकेट, तिसरा डबल, चौथा डॉट, 5व्यावर 3 रन आले आणि अंतिम बॉलवर षटकार आला होता. असा स्कोरबोर्ड होता. चला मॅचमध्ये फोकस करूया. फुटिंग डिपार्टमेंट सजवलं जाईल. 18 बॉलमध्ये पाहिजेत 12. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा महत्त्वाचा नियम. दोन्ही एंड खेळाचे जेव्हा मैदानामध्ये एकदाच तुम्ही सोडता तेव्हा ती रन ग्राह्य धरली जाते, हे सुरुवातीलाच आम्ही सांगितलंय. आताही तुमच्यापर्यंत हे रूल्स रेग्युलेशन्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. मॅचमध्ये आपण जाणार आहोत. 18 बॉलमध्ये पाहिजेत 12 बॉलर तयार. आविष्कार पाटील मैदानामध्ये आलाय आणि फिंगर गोज ऑफ. पंचांचं बोर्ड आकाशाकडे आलाय आणि पहिली विकेट त्याच्या खात्यामध्ये जोडली जाईल. फलंदाज बाद. रेसेमध्ये चुकला थोडासा फलंदाज शैलेश, कारण आतापर्यंत त्यांनी एक षटकार, माफ करा, एक ट्रिपल रन आणि एक डबल त्याने केली होती. याच्या अगोदर फलंदाज मंगेशने देखील चांगली बॅटिंग करून दाखवली या मैदानामध्ये. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये जाईल. 2 बाद, धावसंख्या फलकावर धावा आहेत त्या 27 रन. फलंदाज राजकुमार पाटील हा बॅटिंगसाठी आता मैदानामध्ये आले. पिसार्वे संघ देखील एक नामांकित संघ आहे, तेवढाच गावदेवी चॅम्पियन्स वाकडी देखील ही चुरस सेना या मॅच मध्ये रन थोड्याशा मी म्हणेन अपुऱ्या बनवल्या पहिल्या सत्रामध्ये, परंतु वेळ अजून गेली नाही. हा फुलटॉस बॉल आहे. मिसामिक सोके क्षेत्ररक्षक बॉल पासून फार दूर आहेत. बॉल चाललाय कव्हर्स मध्ये. दुसरी धावेसाठी लगेच पदार्पण केला आणि पाहता पाहता 2 रन
या बॉलवर कंप्लीट झालेत. बॅटिंग टीमनं रिव्ह्यू घेतलाय हा बीमर चेक करण्यासाठी. एक्झॅक्टली हाईट फॅक्टर किती आहे या बॉलमध्ये हे चेक केलं जाईल, कारण प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू दिलाय. जर रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर तो पुन्हा एकदा रिपीट केला जाईल. रिव्ह्यू गमावला तर अगेन तुम्हाला मिळणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळे डिसिजन पेंडिंग या दोन जरूर मिळाले, परंतु बॉल लिगली की अनलिगल हे चेक केलं जाईल. थर्ड अंपायर कडे आता सध्या हा निर्णय आलाय, त्यामुळे चेक केला जातो जो क्रॉस अँगल आहे. एक वेळ इव्हेंट्स ते दाखवण्याचे काम करतायत. एक्झॅक्टली हाईट फॅक्टर किती आहे आपल्याकडे बॉल ट्रॅकर नसतो, परंतु एक अंदाज असतो की कमरेच्या वर चेंडू असेल तर आपण तो चेंडू न देतो असा एक अंदाज असतो. परंतु बघूया पंच थोडासा वेळ घेत आहेत. योग्य डिसिजन मैदानामध्ये काय मिळेल थोड्याच वेळात. डिसिजन पेंडिंग आहे, थोडी प्रतीक्षा आपल्याला करावी लागेल. रोटेट करून दाखवलं जाते, हाईट फॅक्टर चेक केलं जातं. इट्स अ नो बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल राहिलाय, त्यामुळं अगदी हा रिव्ह्यू नंतर पुन्हा एकदा हवा असेल तर रिपीट केला जाईल आणि नेक्स्ट बॉल असं फ्री हिट. 3 रन मिळतील या बॉलवर. टोटल झाले 30 फ्री हिटची संधी स्ट्रायकर एंड करे राजकुमार. ऑफ देखील फुलटॉस बॉल होता, जमिनी समांतर खेळणं पसंती दिली. आदेश त्या ठिकाणी आहे आणि यूज थ्रो त्याने जरूर केला. 1 रन इथे या बॉलवर मिळेल. धावसंख्येचा फलक टोटल बोर्डवर धावा बघायला मिळत आहेत. ऑन बोर्डवर लागले 31. 31 धावा फलकावर सध्या लागले. 2.3 चेंडूचा जवळपास खेळ हा आतापर्यंत 2.2 चेंडूचा खेळ संपलाय. पिसार्वे संघ सध्या मैदानामध्ये खेळतो. येणाऱ्या 7 जानेवारीला रणजी स्पर्धा पिसार्वेमध्ये आपल्याला बघायला मिळेल आणि त्या रणजी स्पर्धेमध्ये सन्माननीय रमेश म्हात्रे यांचं योगदान आयोजक या स्पर्धेचे बघायला मिळतील. आणि त्या स्पर्धेमध्ये त्यांनी आत्ताच माहिती दिली की स्पर्धेमध्ये सगळ्यात मोठं पारितोषिक आपल्याला बघायला मिळेल. त्या स्पर्धेमध्ये असेल 4 व्हीलर. 6व्या मॅचमध्ये लक्ष केंद्रित करूया. येणारे चेंडू षटक आहेत 15 आणि रन पाहिजे फक्त 8. मॅचमध्ये पूर्णतः इन झालाय पिसार्वे संघ. थोडस दूर ठेवला हा चेंडू. चला आयोजकांकडून सूचना येते, नेक्स्ट मॅच होईल अगदी एक फ्रेश मॅच बघायला मिळेल, ज्यामध्ये पुढचा सामना असेल पहिल्या फेरीतील तिसरी लढत करंजाडे विपक्ष ओवे अशी लढत होईल. 5 स्टार आपण फ्री होऊ शकता, हरकत नाही. तर करंजाडेचे कॅप्टन आणि ओवेचे कॅप्टन नाणेफेकीच्या कॉलसाठी तुम्हाला व्यासपीठावर यायचं आहे. आविष्कार चांगला बॉल बघायला मिळाला. आविष्कार मैदानात खरं तर आविष्कारच करतोय. अगदी अशीच गोलंदाजी सुरुवातीच्या 17 पासून अगदी तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळतील. दीपकजी फडके खूप चांगली सनग्लासेस आणि जसे आपण ऑस्ट्रेलियन प्लेयर बघतो तसा लुक. सध्या 13 बॉलमध्ये 8 रन पाहिजेत. चांगली गोलंदाजी करतायत. फुलटॉस हा देखील होता, परंतु संयम भरपूर दाखवले पिसार्वेच्या फलंदाजांनी. अगदी बॉलच्या मेरिटनुसार खेळ केला. हा थ्रो रॉकेट होता, परंतु कलेक्शन नाही, बॅकअप नाही. भरपूर काय बिघडलाय, भरपूर काय विनसलाय. 3 रन झालेत पूर्ण आणि 34 साठी 4 धावा पूर्ण केलेत. काय रनिंग बिटवीन द विकेट राहिली आहे मैदानामध्ये. अगदी यंदाच्या सीझन मधील सगळ्याधिक जास्त धावा एका बॉलवर जर कोणी पूर्ण केले असेल संदेश तर ते मयूर वाघमारे आणि सागर पाटील देवस संघाचे. 1 बॉलवर 5 धावा त्यांनी पूर्ण केल्या होत्या. जुई अगदी कामोडे जुईच्या मैदानावर त्यांनी ते पूर्ण केल्या होत्या आणि आज इथे 4 धावा पूर्ण केलेत. पिसार्वेच्या 2 फलंदाजांना. ओव्हर इथे एंड होईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. रन फलकावर धावा लागलेत 35. फलंदाज गमावले 3. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि रन पाहिजेत विजयासाठी 4 धावा. लेट अगदी आपण बघू शकतो निरावंती जय भोलेनाथ गावदेवी पिसार्वे या टीमला.
गोलंदाजीसाठी सज्ज झाले. आता 12 बॉलमध्ये 4 रन पाहिजेत. लक्ष कठीण तर जरूर आहे, परंतु क्रिकेटमध्ये बऱ्याच हालचाली होत असतात, बऱ्याच अवघड गोष्टी सोप्या होताना देखील आपण बघतो. परंतु व्हाईट बॉल आला. आता व्हाईट बॉलच्या मदतीने संघाच्या धावसंख्या फलकामध्ये इम्प्रूव्हमेंट अजून होईल. ऑन बोर्डवर लागले 36 धावा, करायचे होते 39 रन पाहिजेत. 12 बॉलमध्ये फक्त 3. संपूर्ण या मॅचमध्ये वर्चस्व राहिलंय टीमचं. आणि हा फटका हवेमध्ये खेळ मिड ऑफ मध्ये खेळाडू आहेत, झेल तिथे सुटलाय. सूर्याच्या इतनी किरणांना सामोरं जाताला नाही आणि तिसरी साडे निघालेच. मॅच फिनिश, सामना जिंकला या 3 धावांच्या मदतीनं. लेट निरावंती जय भोळनाथ गावदेवी पिसारवे या टीमनं हा सामना जिंकला. हार्दिक अभिनंदन. रिअली हार्ड लक गावदेवी चॅम्पियन्स वाकडी संघ. परंतु या एका अपयशानं खचून जाऊ नका. यापुढील टुर्नामेंटमध्ये अजून चांगलं कसं करता येईल, ज्या चुका झाल्या त्या कशा सुधारता येतील, फलंदाजीमध्ये इम्प्रूव्हमेंट कसं करता येईल याचा प्रयत्न तुम्ही करा. विजय तुमचा नक्की होईल. या स्पर्धेमध्ये तुम्ही आलात, तुमचं हार्दिक आभार. आणि या सामन्याचा सामनावी नो डाऊट या टीमचा मुख्य खेळाडू, टीम कॅप्टन कूल विजय पवार. 2 ओव्हरमध्ये 4 धावा देत असताना 5 विकेट हॉल ज्यानं पूर्ण केला असा पिसारवे संघाचा विजय पवार ठरलाय मॅन ऑफ द मॅच. या विजय पवार सामनावीराचं पारितोषिक घेण्यासाठी आपण आणि उर्वरित खेळाडू तुम्ही लाईन अप करा. दोन्ही संघ हस्तांदोलन करतील आणि नंतर तुम्ही मैदान तुम्हाला सोडायचं आहे. परंतु आता आयोजकांनी डिसिजन घेतलाय की करंजाडे संघ थोडासा उशीर करतोय, तुम्ही थोडा वेळ घेताय, त्यामुळे मॅच होईल विनर वर्सेस विनर. सामना होईल अगदी पिसारवे विपक्ष वीगर अशी लढत. विजय पवार अगदी गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे आणि या पिसारवे संघाचा ट्रम्प ज्यांना अनेक मैदानं गाजवलेले आहेत, व्यावसायिक गटामध्ये ज्याची वर्णी लागली. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अशा कित्येक स्पर्धांमध्ये कित्येक जे समीक्षक असतील त्यांच्या मनामध्ये अधिराज्य करणारा खेळाडू, या सामन्याचा सामनावीर हा पुरस्कार जातोय. त्याच्यासोबत आपण आहोत ज्यांना अगदी आज सगळ्यांची मनं जिंकली आहेत. विजय या स्पर्धेमध्ये खेळतोय, 8चा फुल आणि त्यामध्ये सुपर 8 पर्यंतचा प्रवास आहे. काय सांगशील या स्पर्धेबद्दल? स्पर्धा चांगली आहे. आधीचं धन्यवाद म्हणेन, त्यांनी मला खेळायला चान्स दिली. येस, थँक्यू. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण देणार आहोत. पी पी फडके यांना मी विनंती करेन की आपण हा अवॉर्ड द्यायचा आहे. तर अवॉर्ड दिला जाईल क्रिकेटवरती अफाट प्रेम करणारे आमचे पी पी फडके यांच्या माध्यमातून हा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देणार आहोत. मी त्यांना विनंती करेन या आपण अवॉर्ड द्यायचा आहे. आदरणीय उमेशजी सावंत यांच्या वतीनं खेळाडू आहे तो म्हणजेच विजय पवार आणि या सामन्याचा सामनावीर. 5 विकेट एका षटकामध्ये आणि त्यानंतर आपण पाहिलं फलंदाजी देखील तितकीच ताकदवर. लोएस्ट स्कोरिंग हा सामना होता.